तर मित्रांनो, हे टायटल कसं झालंय ना मला कमेंट करून नक्की सांगा. हे टायटल जर तुम्हाला पाहिजे असेल, एक काम करतो मी तुम्हाला पीएचडी देऊन टाकतो. मला फक्त कमेंट करा पीएचडी, मी तुम्हाला पीएचडी याची देऊन टाकेल. ठीक आहे. हे बघा, हे व्हाईट पेज घेतलं होतं सुरुवातीला. त्यानंतर ब्ल्यू कलरचा सॉलिड कलर वापरला मी कलर फिल म्हणून. त्यानंतर हे एक बॅकग्राऊंड घेतलं होतं पिंटरेस्ट मध्ये, हे बॅकग्राऊंड घेतलं. त्यानंतर ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्टची एक लेअर वापरली होती, ब्राईटनेस लो केला मी त्याचा. त्यानंतर मी कलर बॅलन्स दिला, परत कलर बॅलन्स दिला. मला हे पण नाही आवडलं. ठीक आहे. त्यानंतर मी परत एक बॅकग्राऊंड सर्च करता करता हा एक बॅकग्राऊंड घेतला, त्याला मी इरेज केलेला आहे. त्यानंतर परत दुसरा घेतला. त्यानंतर हा एक ब्रश मारला होता मी ब्लॅक करण्यासाठी, थोडासा डार्क करण्यासाठी. त्याच्यानंतर परत एक कलर लुकअप दिला होता. तर हा आपला फायनल बॅकग्राऊंड होता. ठीक आहे. त्यानंतर हे जरा टेक्स्ट मी ओव्हरले केले होते बॅकग्राऊंडसाठी. आणि हा घेतला होता मी मॅप. ठीक आहे. मॅपची ओपेसिटी मी 33 ठेवली होती. हा मॅप होता. आणि याचे मी ब्लेंड पण चेंज करून पाहिले, पण मला कोणता आवडला नाही. त्याच्यामुळे मी नॉर्मलवरच ठेवला आणि ओपेसिटी त्याची 33 ठेवली होती. ठीक आहे. या टाईप त्याची बॅकग्राऊंड दिसत होतं. त्यानंतर हे ऍड करून घेतलं, ही एक टाकली होती, लोगो टाकून घेतला होता. आणि खाली हे जे पीएनजी मी करून घेतली होती ती एक टाकली होती आणि नावाला लाईन दिली होती ह्या. ठीक. तर मित्रांनो, हे टायटल कसं झालंय ना मला कमेंट करून नक्की सांगा. हे टायटल जर तुम्हाला पाहिजे असेल, एक काम करतो मी तुम्हाला पीएचडी देऊन टाकतो. मला फक्त कमेंट करा पीएचडी, मी तुम्हाला पीएचडी याची देऊन टाकेल. ठीक आहे. आणि याच्या पाठीमागं हेच टायटल मी ओव्हरले करून टाकले. हे बघा. त्यानंतर मी हा झेंडा टाकला होता. झेंडा कसा वाटतो तुम्हाला मला कमेंट करून सांगा. आणि हे डिझाईनला एक लुक येण्यासाठी मी टेक्स्चर टाईप म्हणजे वॉटर कलर टाईप ब्रश ऍड केले होते. त्यानंतर काय राहिलं, खालून एक ब्लॅक ओव्हरले टाकला होता. त्यानंतर हा पक्षी, बरोबर, हे कबूतर टाकलं होतं मी. आणि हे मुक्त वारा मुक्त दिशा स्वप्नांना लाभो नवी भाषा. ठीक आहे. हे एक ऍड करून घेतलं. आणि बॅकग्राऊंडला टेक्स्ट, बरोबर. तर मित्रांनो, डिझाईन कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करा. आणि पीएचडी पाहिजे असेल तर पीएचडी कमेंट करा फॉलो करून. थँक्यू.